इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांच्या प्रश्नांमुळे पुन्हा एकदा अशांततेचं वारं वाहत आहे. रोथे एरडे कंपनीतील 160 कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सिटूच्या नेतृत्वाखाली बेमुदत संप पुकारत कंपनीच्या गेट बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनाला जवळपास महिना होत चालला असून इगतपुरी तालुक्यामध्ये यामुळे कंपनी विरोधामध्ये संतापाचं वातावरण निर्माण होत चाललंय. सिटूच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन करताना सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड यांनी संघटित राहून हक्कांसाठी लढावं असा संदेश त्यांनी दिला आहे. सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे यांनी कामगारांचे होणार शोषण आणि पिळवणुकीविरोधात एकजुटीनं संघर्ष केल्यास न्याय मिळू शकतो असं सांगितलं आहे. जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोनजे यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांनी कमी वेतनामध्ये काम करून कंपनीला सहकार्य केलं. मात्र कामगार कायद्यानुसार लाभ देण्याऐवजी कामगारांच्या युनियनशी व्यवस्थापनाशी चर्चा करून प्रश्न सोडवल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नसल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. या कंपनीमध्ये गेल्या 10 ते 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कामगारांनी कायम नोकरी, वेतनवाढ, कामगार कायद्यानुसार हक्क मिळावेत या प्रमुख मागण्यांसाठी सेठू कामगार संघटनेची स्थापना केली. हा 19 तारखेपासून संप सुरू झालेला आहे. 21 तारखेपासून रोथे एरडा कंपनीतील कामगार 160 कामगार गेल्या 10 ते 12 वर्षापासून या कंपनीमध्ये मास प्रोडक्शनमध्ये काम करत आहेत. मात्र यांना कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली कामाला घेऊन ते सगळे कामगार 160 कामगार हे इंजिनियर, डिप्लोमा, डिग्री झालेले कामगार आहेत आणि यांनी कामगार कायद्याचा लाभ मिळवण्यासाठी इथे काही जी प्रस्तावित पहिली युनियन भारतीय कामगार सेना त्यांना देखील विनंती केली की आम्हाला तुमच्या युनियनमध्ये घेऊन आमचे जे काय प्रश्न ते तुम्ही सोडवा. परंतु त्यांनी देखील नकार दिल्यामुळं नाईलाजाने यांना न्याय मिळवण्यासाठी, कामगार कायद्याचे लाभ मिळवण्यासाठी सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियन संघटनेची स्थापना केली आणि तसं पत्र आम्ही देखील 13 तारखेला कामगार उपायुक्तांना देऊन इथल्या कंपनीची चौकशी करून या कामगार न्याय देण्याची मागणी केली असता, परंतु ते 13 तारखेला पत्र दिलेलं असतात देखील कामगार उपायुक्तांना वेळ नसल्यामुळे ते इथं पोचले नाही आणि मग कंपनीने सूडबुद्धीने काही कामगारांना कामावून कमी करण्याचा प्रयत्न केला आणि मग सिटूच्या वतीने 19 तारखेला इथं संघटनेचं पत्र घेऊन कंपनी गेटवर आलो असता तर इथले जे काही मॅनेजमेंट आहे त्यांनी परमनंट कामगार हे कामगारांच्या विरोधात उतरवले, बॉन्सर आणले, काही गुंडप्रवृत्तीचे ठेकेदार इथं आले आणि पोलीस देखील इथं उपस्थित होते. त्यांनी पहिल्यांदा आमचं पत्र घेण्यास त्यांनी नकार केला संघटनेचं आणि दुसऱ्यांदा बोर्ड लावण्यासाठी आम्ही ज्या वेळेला गेलो तर त्यावेळेला त्यांनी परमनंट कामगार, बॉन्सर सगळे इथं आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही घटना लिहिलेली त्या घटनेने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक कामगाराला युनियन करण्याची अधिकार आहे. परंतु या 10, 12, 18 हजार रुपये काम करणारे कामगारांनी युनियन केली तर इथली जी काय मॅनेजमेंट आहे वरिष्ठ त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. मला त्यांना एक प्रश्न विचारायचे का साहेब, तुम्हाला 5 लाख रुपये पगार आहे, तुम्ही 1 कोटीच्या बंगल्यामध्ये राहत आहेत, तुमच्याकडे 25 लाखाची गाडी आहे आणि तुम्ही मात्र निमा, आयमा, सीमासारखी संघटना करू शकता, तर आम्हाला तर राहायला व्यवस्थित घर देखील नाही, तुम्ही देताय त्या पगारामध्ये आमचं कुटुंब देखील चालत नाही, तर आम्ही युनियन केल्याने तुम्हाला काय अडचणीचं आणि तुम्हाला भारतीय कामगार सेना युनियन चालते, फक्त CIT चालत नाही. कायदा काय सांगतोय का कामगारांच्या पसंतीची युनियनची बोलणी केली पाहिजे. मात्र या मॅनेजमेंटने 19 तारखेला बोर्ड लागल्यानंतर 30 कामगारांना रात्री 12 वाजता गाडीतून उतरवून घेतलं आणि त्यांना सांगितलं आता तुम्ही घरी जा, तुम्हाला उद्यापासून कामावर येण्याची गरज नाही. हे कृत्य केल्यानंतर संघटनेने त्यांना 21 तारखेला पत्र लिहिलं, तुम्ही या कामगारांना कामावर घ्या, त्यांचे जे काय प्रश्न असेल ते तुम्ही सोडवा, अन्यथा 21 तारखेपासून बेमुदत संप केला जाईल. आणि 21 तारखेपासून संप सुरू झाला आणि मधल्या काळात आमदारांनी देखील इथं भेट दिली असता आमदारांचं सुद्धा त्यांनी उडाउडीचं उत्तर दिल्यानंतर आमदारांनी कामगार मंत्र्यांबरोबर चर्चा केली आणि 3 तारखेला आकाश फोंडकर साहेबांच्याकडे, कामगार मंत्र्यांच्याकडे मिटिंग लागली, ऑनलाईन मिटिंग. तिथं देखील त्यांनी मिटिंग संघटनेबरोबर किंवा पदाधिकारी किंवा कामगारांच्या प्रश्नावर तिथले जे काही मॅनेजमेंट आहे सावंत नावाचे, तिथं त्यांनी विरोध केला. कामगार मंत्र्यांनी त्यांना आदेश दिले की या कामगारांना पुरवत कामावर घ्या आणि कामगार उपायुक्त जे तपास करते त्या तपासानुसार आपण पुढची कारवाई करू. परंतु अद्याप त्यांना कामावर घेतले नाही. 6 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली, इथं देखील त्यांना सांगण्यात आलं का तुम्ही यांना कामावर घेतलं पाहिजे. त्यांनी आदेश दिला कामगार उपायुक्तांना का तुम्ही 8 तारखेला यांची मिटिंग बोला मॅनेजमेंटची आणि यांना कामावर घ्या. 8 तारखेला मॅनेजमेंट आले इथं, परंतु त्यांनी सांगितलं युनियन नको आहे,
संघटनेचं बोर्ड नको आहे आणि युनियनसाठी पुढाकार घेणारे 40 कामगारांना कामावर घेणार नाही. मला इथं विचारायचे जे काही कामगार कायद्याचं राज्य आहे का नाही. ही कंपनी बाहेरची जर्मनीची कंपनी या देशामध्ये जमीन घेतली, शेतकऱ्यांचं पाणी वापरतं आणि इथल्या कामगारांना गुलाम करण्याचे जे काय षड्यंत्र सुटले इथल्या वरिष्ठ मॅनेजमेंटचं, हे बरोबर नाही, चुकीचं आहे. त्यांना या कामगारांना न्याय मिळेल की नाही. या कामगारांना कामगार मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ऐकणार आहे का नाही, कलेक्टरनी सांगितल्याप्रमाणे मॅनेजमेंट ऐकणार आहे का नाही, काय कामगार उपायाने सांगितल्याप्रमाणे ऐकणार आहे का नाही, काही दडपशाही करणारे कामगार कायद्याचं उल्लंघन करणारे हे जर थांबलं नाही, या कामगारांना कामावर घेतलं नाही तर आम्ही येणाऱ्या एवढ्या 5-6 दिवसामध्ये पुन्हा कलेक्टर साहेबांच्यावर मोर्चा काढू आणि जोरदारपणे आंदोलन करू. परत जर गरज पडल्यात तर आम्ही परत मंत्रालयावर मोर्चा काढू आणि आम्ही न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.